अभी ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़दास। तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक चॅलेंज घेतलेलं आहे। चॅलेंज असं घेतलेलं आहे की आपण ना जे डिलिव्हरी बॉय आहेत, पाणीपुरीवाला आहे, म्हणजे नंतरनं भेळवाला आहे, नंतरनं भाजीपालावाला आहे, हे सगळे जेवढे बिझनेस करतात ना, तो बिझनेस आपण एक एक करून बिझनेस करून बघणार आहे। कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये। जसं की डिलिव्हरी बॉय दिवसाला किती रुपये कमवतो, पाणीपुरीवाला दिवसाला किती रुपये कमवतो, भाजीपाला विकणारा दिवसाला किती रुपये कमवतो, हे आपण बघणार आहे। तर पहिली सुरुवात आपण करणार आहे डिलिव्हरी बॉयपासून। पैसा ही पैसा होगा। मस्त प्लान है। जसं की आपण आज जाणार आहे फुल नाईट करण्यासाठी झोमॅटो करायला। तर झोमॅटो करायला जाणार आहे आणि ते पण फुल नाईटमध्ये। फुल नाईटमध्ये एक झोमॅटोवाला किती रुपये कमवतो हे फक्त आपल्याला बघायचे। तर चला बघूया आपण फुल नाईटमध्ये एक झोमॅटोवाला किती रुपये कमवतो। तो चलिए शुरू करते हैं। बघा हे बघा, हा आपला मोबाईल आहे आणि हा पूर्णपणे फुटलेला आहे। तर आता ह्याला आपल्याला रिपेअर केला पाहिजे आणि रिपेअर करून मग आपण काम चालू करणार आहे आपलं। तर आता रिपेअर करण्यासाठी आपल्याला जायचं आहे पिंपरीमध्ये। तर चला पिंपरीमध्ये जाऊ, मोबाईल रिपेअर करू आणि तिथनं पुढं आपलं काम चालू करू। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो पिंपरीला मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी। तर हे बघा, तुम्ही बघू शकता पाऊस पडायला लागलाय। सांगायचं मला एवढंच आहे की एक झोमॅटो म्हणजे एक झोमॅटोवाला डिलिव्हरी बॉय त्याच्या लाईफमध्ये किती संघर्ष करतोय, किती स्ट्रगल करतोय, किती स्ट्रगल, एवढं स्ट्रगल करून तो किती रुपये कमवतोय। या व्हिडिओमधनं मला फक्त एवढंच दाखवायचं आहे। तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा जे डिलिव्हरी बॉयला एकदम फालतू समजते, ती एकदम लो क्वालिटीचं समजते ती। तर भावानो, एक डिलिव्हरी बॉय एवढा मेहनत करून एवढ्या या अशा पावसातनं भिजत तुमच्यापाशी ऑर्डर घेऊन येतो आणि तुम्ही एवढं त्याच्या मेहनतीचं तुम्ही आपण आलेलो आहे पिंपरीमध्ये आणि माझ्या मोबाईलसोबत अजून एक दुसरा मोबाईल आहे बघा रेडमीचा, तो पण आपल्याला रिपेअर करायचा आहे। त्याचा काही इश्यू अजून माहीत नाही आपल्याला, पण बघू काय होतं। पिंपरीमध्ये तर आता आलेलो आहे, बघू पुढे गेलो काय होतं का पोवा। सो आता आपल्या बघा मोबाईलचं ऑपरेशन तर झालेलं आहे। आता सांगितलेलं आहे 2 तासानंतर हे रबर वगैरे काढून त्याचं कवर काढायचं। 2 तास तर आपल्याकडे नाही, ती 1 तास राहिलेलं आहे। 1 तासामध्ये आपल्याला हिंदुडीला जायचे आणि तिथं जाऊन झोमॅटोला ऑनलाईन जायचं। तर तिथे गेलो, ऑनलाईन कसं जायचं, झोन कुठला आहे माझा, ते सगळं तुम्हाला दाखवतो मी। अभी मजा आएगा ना भिड़ो। बघा हे परत चालू झालं बघा इथं। आज काय वाटत नाही की आपण झोमॅटो करीन म्हणून, तरी बघू। आता 7 वाजले द्या आणि पाऊस पण आपला एकदम क्लिअर मध्ये थांबलेला आहे। तर आता इथून पुढे आपण चालू करत आहे झोमॅटो। तर बघूया म्हणजे किती रुपये अर्निंग होते एका झोमॅटो रायडरची नाईटमध्ये। आधी पहिल्यांदा हिंजवडी जागा, मग तिथं गेल्यावर ते दाखवतो तुम्हाला ऑनलाईन कसं जायचं, काय करायचं। मी आता डबल झोमॅटोला आलो होतो रूमवरनं, आता इथं आल्यावर डबल पाऊस आलेला आहे। काय करू आता, आता रूमला जातोय आणि रूमला जाऊन झोपतो। आपण उद्या ट्राय करू की एका डिलिव्हरी बॉयला किती संघर्ष करावा लागतं आणि तुम्ही सुद्धा बघू शकता की खरंच डिलिव्हरी बॉयला किती संघर्ष करावा लागतो। पावसात तर पावसात ऑर्डर मारावं लागतात। आत्ता माझ्याकडे काही नाही आहे आणि मला पावसात भिजायचं नाही आहे, कारण की हा माझा जॉब नाही आहे, त्याच्यामुळे मी घरी चाललोय। पण मगापासून मी बघतो या तर काही डिलिव्हरी बॉय ना असं बिल जय महाराष्ट्र।